शेअर मार्केटमध्ये अधिक परतावा मिळण्यासाठी तक्रारदारांनी काही पैसे भरले होते। असे एक तक्रारदार आपल्याकडे आले की त्यांनी 71 लाख रुपये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली होती, परंतु त्यांना त्याचा परतावा मिळाला नाही। या गुन्ह्याच्या तपासामध्ये जे बँक अकाउंट होते ज्यामध्ये तक्रारदारांनी पैसे भरले होते त्या बँक अकाउंट धारकांचा आपण शोध घेतला, त्यांच्याकडे चौकशी केली। तर त्या चौकशीमध्ये त्यांनी असं सांगितलं की त्यांचं बँक अकाउंट त्यांनी वापरासाठी इतर व्यक्तींना दिलेलं आहे। तर त्या अनुषंगाने API स्वामी आणि पथक यांनी त्या व्यक्तींकडे चौकशी करून या चौकशीमध्ये हे बँक अकाउंटचे डिटेल्स गोव्यामध्ये असणाऱ्या रशियन नागरिकांना पुरवले जात होते असं लक्षात आलं। त्यामुळे आमचं तपास पथक गोव्यामध्ये गेलं, त्यांनी त्या रशियन नागरिकांना ताब्यात घेतलं, त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांचा ह्या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याची खात्री झाली। हे रशियन नागरिक आपल्या इथले जे म्यूल अकाउंट आहेत, म्यूल अकाउंट म्हणजे ज्या अकाउंटमध्ये सायबर गुन्ह्यातले पैसे येतात आणि ते पुढच्या अकाउंटमध्ये जातात, तर असे म्यूल अकाउंट तो रशियन नागरिक हँडल करत होता। त्या अकाउंटचे इंटरनेट बँकिंगचे पासवर्ड आणि इतर गोष्टी तो त्यांच्या इतर साथीदारांना पुरवायचा। आरोपीचं नाव आहे टोनी। तो सध्या गुजरात पोलिसांच्या गुन्ह्यामध्ये पाहिजे आरोपी असल्याची प्राथमिक माहिती आम्हाला मिळालेली आहे। गुजरात पोलिसांनी त्यांची माहिती घेतलेली आहे आणि कदाचित ते त्याला त्यांच्या गुन्ह्यामध्ये अटकही करणार आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांकडून नागरिकांना आव्हान करण्यात येते, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना आपण सेबी रजिस्टर जे प्लॅटफॉर्म आहेत त्या प्लॅटफॉर्ममध्येच गुंतवणूक करावी। तसेच अधिक परतावा देण्याच्या ज्या फसव्या जाहिराती सोशल मीडियावरती येतात, आपल्याला इंस्टाग्राम, फेसबुक, टेलिग्राम, तर त्या जाहिरातींना बळी पडू नये। सध्या डिजिटल अरेस्टचे प्रकार वाढलेले आहेत। जर आपल्याला व्हॉट्सॲप, टेलिग्राम, स्काईप ID वरून कोणी पोलीस असल्याची बतावणी करत असतील आणि आपल्याला अटकेची भीती दाखवत असतील तर आपण त्याला न घाबरता आपण जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा सायबर पोलीस स्टेशनला संपर्क साधावा।